नमस्कार फ्रेंड्स, मी निकिता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं निकिताज ऑल अबाउट मध्ये। आज मी तुमच्यासाठी ठेचा पनीरची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती खायला खूप सुंदर लागते, छान लागते, चविष्ट लागते, झणझणीत अशी लागते। तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। चला तर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे, 1 वाटी लसूण घेतलेला आहे सोलून, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली 1 वाटी आणि इतका 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा जिरं। यामध्ये मी मिरची, आपले शेंगदाणे, लसूण, जिरं आणि थोडं मीठ घालून छान परतवून घेते। आता हे सगळं मी छान पाट्यावर वाटून घेते आणि त्याचा मस्त ठेचा तयार करून घेते। बघू शकता आपला ठेचा छान असा वाटून झालेला आहे। आपल्याला अशाच प्रकारे रफली टेचून घ्यायचा आहे। पुढे आपल्या रेसिपीमध्ये असाच ठेचा लागणार आहे आपल्याला कोटिंगसाठी। आता यामध्ये मी 1 चमचा तेल घालते, त्यानंतर अर्धा चमचा हळद घालते, पाव चमचा हिंग घालते आणि अर्धा चमचा धने पावडर घालते आणि थोडंसं अजून चवीनुसार मीठ घालते। तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे छान असं मिक्स करून घेऊया एकत्र अशा प्रकारे। आणि हे जे पनीरचे तुकडे आहेत त्याला आपण छान हे असं ठेच्याने कव्हर करून घेऊया अशा प्रकारे। तुम्ही बघू शकता आता इथे मी छान आपलं पनीर मस्त त्या ठेच्याने कोटिंग करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे सगळ्या पनीरांना कोट करून घेतलेलं आहे। हे बघा आपली कढई पण छान तापलेली आहे। 1 चमचा तेल घातलेलं आहे मी याच्यामध्ये। आता हे पनीरचे पीसेस आपण ह्याच्यावरती छान मस्त कडक फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले पनीर छान फ्राय झालेले आहेत। आता इथे मी गॅस आपली बंद करते। आता यांची आपण प्लेटिंग करून घेऊया। हे बघा आपला पनीर ठेचा खाण्यासाठी रेडी झालेला आहे। खूप झटपट तयार होतो, कमी साहित्यात तयार होतो आणि मस्त चमचमीत होतो। आता आपण त्याची टेस्ट करून बघूया कसा झालाय। ये विराज। कसा तुम्ही सगळे पण नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।